शेतकरी चुकीचा शेतकरी चुकीचा जवान। मनमाड इंदोर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मालेगाव मुंबई आग्रा महामार्ग रोखून आंदोलन केलं। या मार्गासाठी सुरू असलेली अधिग्रहण प्रक्रिया शासनाकडून मनमानी पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप या आंदोलक शेतकऱ्यांनी केला। घेतली नाही तर आम्ही 18 तारखेला 500 ट्रॅक्टर घेऊन मालेगावमध्ये बिराड आंदोलन करणार आहोत। याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची प्रशासनाची असेल आणि जे आज अधिकारी आले रेल्वे प्रशासनाचे किंवा जे भूसंपादनसाठी अधिकारी आले ते जोपर्यंत इथे चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आणि त्यांनी तिकडे जे मोजणी चालू केली ती मोजणी पहिली बंद करावी। तहसीलदार साहेब असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, DYSP ॲडिशनल SP साहेब यांनी सुद्धा इथे हजर राहणं गरजेचं होतं, परंतु कुठलाही सक्षम अधिकारी इथे आल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। त्याचे जे परिणाम होतील ते आम्ही भोगायला तयार आहोत। अधिग्रहणासाठी अत्यल्प दर लावण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झालेत। यापूर्वी शासन दरबारी तक्रारी दाखल करून देखील अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रस्तावित रेल्वे मार्ग हा जो प्रशासनाने भूसंपादनाचा विषय काढलेला आहे त्या भूसंपादनाच्या विरोधात आम्ही सर्व जवळजवळ मालेगाव तालुक्यातील 15 गावांचे शेतकरी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत। तर या भूसंपादनाविरोधात सर्व शेतकरी या ठिकाणी उतरलेले आहेत, परंतु प्रशासनाकडून आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची आजपर्यंत दखल घेतली गेलेली नाही। आणि प्रशासनाचा जो मोबदल्याचा जो विषय आहे तो अतिशय कवडीमोल भावाचा आहे। त्या विरोधात आम्ही इथून पुढे जे भूसंपादन करण्यासाठी अधिकारी आमच्या जमिनीवर येतील त्या भूसंपादनाला आमचा प्रत्येक शेतकऱ्याचा विरोध असेल आणि प्रशासनाचा जोही अधिकारी येईल त्याला शेतकरी कुठल्याही पद्धतीचा त्याचा विरोध करेल, त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, त्यात शेतकऱ्याचा कुठलाही विषय राहणार नाही। आणि आमची जी मागणी आहे, जी समृद्धी महामार्ग आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे, त्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व शेतकऱ्यांना हा रेल्वे भूसंपादनाचा मोबदला हा मिळाला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। मनमाड इंदोर महामार्ग जात असताना शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहे। त्या संदर्भात शासनाविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। शासनाकडे काय मागणी आहे? जे न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्प बाधित जे शेतकरी आहे त्यांना हेक्टरी 1,60,00,000 रुपये देण्यात यावे, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावी आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, आज आम्ही इथे रास्ता रोको जो आंदोलन सुरू केलंय तरी देखील कुठलाही सक्षम अधिकारी या आंदोलनात आलेला नाही भेट घेण्यासाठी। म्हणजे तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांची थट्टा करतायत। दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे मोजणीसाठी अधिकारी आले त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत आमचा आंदोलनाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत मोजणी करू नका, परंतु इथलं जे प्रशासन आहे हे झोपल्यासारखं ढोंग करतंय। त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की आंदोलन चिघळलं तर ती जबाबदारी आमची राहणार नाही, ती शासन आणि प्रशासनाची असेल। इथले डेप्युटी कलेक्टर असतील, इथले तहसीलदार साहेब असतील, जे प्रशासनाचे अधिकारी असतील, यांची जी जबाबदारी होती वास्तविक, आणि ही जी आज जे काही आंदोलन चिघळते किंवा आंदोलनाचे जे उग्र रूप धारण होते याला सर्वस्वी जबाबदार इथले डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील किंवा पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची देखील दिरंगाई आहेत। आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं की शेतकऱ्यांकडनं पूर्ण सहकार्य राहील, आम्हाला कुणाला वेठीस धरायचं नाही, परंतु शेतकऱ्यांना कोणीही म्हणजे असं गांभीर्याने घेत नाही। एवढा मोठा मॉब जमलेला असताना, एवढं मोठं उग्र आंदोलन होत असताना मालेगाव तालुक्यातला एकही सक्षम अधिकारी निवेदनाची किंवा या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आले नाही। आणि आमची स्पष्ट मागणी आहे, जोपर्यंत मोजणी बंद होत नाही आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। जर आता याच्यात काही तोडगा निघाला नाही तर 18/12/2025 रोजी आम्ही मालेगावमध्ये 700 ते 800 ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणार आहोत। ही सुद्धा दखल या शासन आणि प्रशासनाने घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर जो इंदोर मनमाड महामार्ग आहे त्या महामार्गासाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आला आहे आणि त्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे। त्या जमिनीसाठी अल्प प्रमाणात दर दिले जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वैभव पाटील, कसमादे अपडेट, मालेगाव। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा योग्य मोबदला न देता अधिग्रहण सुरू असल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे। त्यामुळे शासनानं तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून अधिग्रहण प्रक्रिया थांबवावी, तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा अशी ठाम मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। वैभव पाटील, कसमादे अपडेट, मालेगाव। अरे लोकशाही धडक मोर्चा
बापाची नाही कुणाच्या बापाची या हुकुमशाही सरकारचं करायचं काय